नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। 10वीचा निकाल यावर्षी जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये 7,994 शाळांमध्ये 100% निकाल लागलेला आहे। ही अतिशय आनंदाची बाब आहे। यावर्षी कोकण विभागातही अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय लागल्याचं दिसून येतं। 94.10% इतके विद्यार्थी यावर्षी पास झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे यशाची शिखर ही मुलींच्या बाजूने गेलेली आहे। पाहूयात या निकालाविषयी मिळालेली माहिती। या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णाची टक्केवारी 94.10% इतकी आहे। या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 28,020 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले। त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36% इतकी होती। या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 24,376 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 23,954 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 9,448 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 39.44% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 9,585 विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले व त्यापैकी 8,844 विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले। दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27% इतकी आहे। असे मिळून या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातील नियमित, खाजगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04% आहे। म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10% आहे। तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर 93.04% आहे। सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 98.82% इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा 90.78% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे।
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज पुणे शहरात सकाळपासून ढग जमा झाले होते आणि पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. पाऊस पडण्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये उकाड्याने पुणेकर हैराण झाले आणि पाऊस पडला. नांदेड, सिंहगड रोड, शहराचा मध्यवर्ती भाग आणि त्याचप्रमाणे शहराच्या पेठांमध्येही पावसाची हजेरी लागली. या वळवाच्या पावसानं मात्र थोडासा दिलासा मिळाला. पुण्यात अखिल भारतीय सफाई काँग्रेसच्या वतीनं कामगारांचा आणि त्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. संगीता तिवारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जाऊयात आपण श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात. विशेष पुरस्कार आईला जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रत्येक प्रमोद कोटे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठ आणायचं आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोदजी कोट्याना प्रदेश उपाध्यक्ष देऊन हा मान सन्मान करायचा, स्वतःचा स्वीकार करायचा आहे. सत्कार केला जात आहे. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. माननीय डॉक्टर पास होणारा हा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर यानंतर पुढचा सन्मान मी जाहीर करतोय. कुंभेवर विनंती करणार आहे की त्याच्या हस्ते हा पुरस्कार द्यावा. यानंतर कुमारी श्वेता संतोष बिवाल. बाप रे, 71 आणि 200 आहे. सिव्हिल मध्ये सिव्हिल इंजिनियर 200. सोबत पुणेरी पगडी पुण्याचा शिरपरिचय देऊन त्यांना सन्मानित या ठिकाणी करण्यात येत आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार कमिटीच्या नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. देशाला भारत पाकिस्तान युद्ध हे फायद्याचं मारक की तारक असा विषयावरती आता चर्चा रंगू लागल्या आहेत. तथापि भारतीय सैनिकांनी आणि भारतीय वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांनी अचूक माऱ्याकरता तयार केलेली क्षेपणास्त्र ही गेल्या 25 वर्षाची संशोधनाची कसोटी सिद्ध झाली आहे. भारतीय संशोधक शास्त्रज्ञ यांनी एकत्रित येऊन या कामाला जी एक गती दिली आणि DRDO सारख्या संस्थेनं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं. कुठलाही गाजावाजा न करता भारतानं जी संरक्षण क्षमता सिद्ध केली
त्याला जगात तोड नाही. आता जगामध्ये चीन, अमेरिका यासारखे देश आपल्या देशाला त्यांच्या तुल्यबळ समजतील याच्यात कुठली शंका नाही. तथापि जे छोटे देश आहेत हे देश आता भारतामध्ये अशा प्रकारचे शस्त्र खरेदी करण्याकरता पुढील काही दिवसांमध्ये रांग लावून उभे राहतील. कारण त्या देशांना त्यांची संरक्षण क्षमता सिद्ध करणारी यंत्रणा आणि त्यांच्या बजेटमध्ये बसणारी केवळ आता भारतच देऊ शकतो हे जगाला खात्री पटली आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.